ह्याच्या डिझाईन मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय. मी जेवण नाही बनवणार कारण की मी एकदा काट करू शकतो, 2-3 वेळा काट नाही करू शकत. गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि आता सकाळचे 5:45 आले. मी सकाळी 6 वाजता उठलो होतो कारण की आमच्या इथे पाणी म्हणजे MIDCचं शटडाऊन आहे, तर फक्त पाणी 1 तासच येतं. तर सकाळी 6 वाजता येतं, तर सकाळी 6 वाजता मी म्हणजे टाकी वाकी पूर्ण भरून टाकली पाण्याची. आणि हां, किचनमध्ये आहे पाणी 24 आवर्स, पण ते बाथरूममध्ये नव्हतं म्हणून उठावं लागलं. किचनमध्ये पण आजपासून 24 तास चालवलं, कालपर्यंत नव्हतं पाणी. आणि आज एका ताईचा सुंदरसा मेसेज आला होता की ताई नाही आहे तर तुझं डेली रुटीन दाखवू शकतो, म्हणजे असं सजेस्ट केलं त्यांनी. तर डेली रुटीन तर काय, आज मी जेवण नाही बनवणार आहे कारण की तेवढा माझ्याकडे टाईम नाही जेवण बनवायला. पण मी आता नाश्ता बनवायचा प्लॅन केला आहे. तर मी नॉर्मली ऑमलेट मला बनवता येतो, तर माझ्याकडे ब्रेड आहे आणि ऑमलेट बोलतो, ब्रेड आहे आणि अंडा आहे. तर मी एक सँडविच बनवायचा प्रयत्न करतो. लेट्स सी कसं. आता तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे तुमचा पण टाईमपास होईल तेवढाच. माझ्यासाठी खूप स्ट्रगल आहे कारण की कसं आहे, मी इथे बसून काम करायचो, माझ्या हातामध्ये सगळं यायचं. कृतिका असताना चहा नाश्ता सगळं, जेवण आता ती नाही आहे तर सगळं मला मॅनेज करावं लागणार आहे. आजचं जेवण मी जसं काल बाहेरून मागवलं तसं दुपारचं बाहेरून मागवणार आहे, पण संध्याकाळी मी घरी कल्याणला राहणार आहे. तिकडे मम्मीच्या हाताचं जेवण जेवणार आहे कारण की मेरे से नाही हो गई, इतना स्ट्रगल नाही कर सकता मैं. आणि मी मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाय ह्या सोसायटीबद्दल. तर मी जसं सांगितलं, लोक कचरा पण टाकतात. आता मी थोड्या पूर्वीच बॅल्कनीला थोडीशी म्हणजे झाडू मारून घेतला होता, थोडाफार एकदम प्रो सारखा नाही पण थोडाफार मारला होता. तर आत्ता जसं झाडू मारलं त्याच्यानंतर बघा हा ओढता रॅपर पण आलाय. आता ह्याच्यासारख्या भरपूर काही गोष्टी ना पडत असतात, पण लोकांना कळत नाही की खाली पण लोक राहतात. वरतून कचरा टाकून द्यायचा बाईक गया, म्हणजे डस्टबिन नावाची गोष्ट नाही. मला वाटतं कोणाकोणाला ते डस्टबिन गिफ्ट केला पाहिजे. ठीक आहे, याच नोटवरती हा ब्लॉग तर मी सुरू केलाय. लेट्स गो इन किचन. भूक लागली जाम जोराची. मी काय पराक्रम करत होतो तुम्हाला मी दाखवतो, चला. तर वेलकम टू आर किचन. छोटंसं किचन आहे. जर तुम्ही नवीन नसेल माहित तर हे आमचं किचन आहे. काय मी एवढं ऍक्टिंग करते काय माहिती. तर मी काल ब्रेड आणले होते, तर काल मी चीज आणि ब्रेड खाल्ला होता. तर एवढे 4-5 स्लाइस उरले होते, तर त्याच्यामध्ये दोन सँडविच बनतील. आणि कृतिका जाता आता माझ्यासाठी अंडे आणून गेली होती. तर हे काय नाही, 5-6 अंडे आहेत, तर मला 3 अंडी लागतील. तर मी पटापट म्हणजे मला येतं थोडंफार बनवता, पण एवढं प्रो आणि तसं नाही आहे मी. तर मी प्रयत्न तर करीन चांगला बनवायचा. जर तुम्हाला आवडला तर एक छोटासा लाईक कर देणार प्लीज. तोपर्यंत मी हे अंडे फेटतो आणि जरा सेटअप करतो तवा आणि मग तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. तर बाय द वे हा थोडा कॅमेरा सेट नाही होते, तुम्हाला फक्त माझे हात आणि हे सगळं काही दिसत असेल तर आय एम सो सॉरी. माझा आवाज तर तुम्हाला येत असेल. तर इकडनं आपण घेणार आहोत 3 अंडे, जे मला फोडायला खूप मजा येते. एक गेला आहे, सगळं साईडला ठेवतो मी, नंतर उचलीन कचरा. अंडे 2. हे थोडंसं व्हाईट वाला पडलंय त्याच्यामध्ये. ठीक आहे, कोई बात नाही, निकाल दूंगा मैं. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही खरंच, पण आता प्लीज, कारण की जो एक तो मोबाईल होल्डरचा स्टँड होता ना एक छोटासा, तो कृतिका घेऊन गेली कारण की तिला शूटला लागला असता म्हणून. ठीक आहे. अरे भाई आजा आजा आजा, क्यों नखरा करला. हे बघा, हे असं काहीतरी व्हाईट दिसतंय का तुम्हाला? ये गिर गया था इसके अंदर. मध्ये हिंदी का बोलतोय मी मूर्खासारखा. ठीक आहे. आता हे बघा 3 अंडे, 3 अंडे दिसत. अरे पडतील बाबा. सॉरी, यायला करण्याचा पराक्रम होऊन जाईल. तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं मीठ, म्हणजे जरासं मीठ. का मी रेसिपी दाखवतोय? एवढंच मीठ बरोबर आहे ना? कमी का सांगा, मला नाही माहिती.
कमी तर थोडं टाकतो अजून, या जाऊन दे, जरासं टाकतो नावापुरती. आणि इथे आमच्याकडे आम्ही सगळ्यामध्ये मालवणी मसाला टाकतो. येस, हे तर स्पेशल चीज आहे, हे तर गेलंच पाहिजे मालवणी मसाला. हा पण थोडासाच टाकतो, जास्त नाही टाकत. ठीक आहे. आता माझ्याकडे ना ऑरिगॅनो अरे रे, पडला सॉरी. हा, माझ्याकडे ना थोडेसे ऑरिगॅनोचे सॅचे आहेत, तर ते मी आणतो. 2 मिनिट. हा बघा, हा मी डीमार्ट मधून आणलेला. तुम्ही पिझ्झा विझावर टाकू शकता, पण मी हे ह्याच्यावर टाकणार आहे, ह्याच्यामध्ये टाकणार आहे. की थोडं टेस्ट लागते हे टाकलं, जास्तच पडलंय, बस झालं. ठीक आहे, तर सब कुछ हो गया. अभी जरा याला फेटून टाकतो मस्तपैकी. सुगंध मस्त आला. मी 3 अंड्याचं जे मिश्रण आहे ते मिक्स केलंय चांगलं. त्याच्यामध्ये ते ऑरिगॅनोचे लीव्स ते टाकलेत, थोडा मालवणी मसाला टाकलाय, थोडं मीठ टाकलंय. आणि कृतिका मला जाताना बोललेली तवा चुकीचा वापरू नको. व्हेज साठी व्हेजचा वापर, नॉनव्हेज साठी नॉनव्हेजचा वापर. मला माहित आहे व्हेजचा कुठला नॉनव्हेजचा कुठला आहे. मी हा उचललाय आणि आता गरम करतोय ना, कारण की मेरे पास आता काही ऑप्शन नाही. तिला इंटरनॅशनल रोमिंग मी तिची ऍक्टिव्हेटच नाही केली, तर ती मला व्हॉट्सअप कॉल करते. पण ती व्हॉट्सअप कॉलिंग जेव्हा ती तिच्या हॉटेलमध्ये असते तेव्हा ती करते मला. तर जो गाव देखा जाएगा. ठीक आहे, माझा तवा नाही, सॉरी, हा तवा गरम करतो आणि 2 मिनिटं तुम्हाला भेटतो. थोडा अँगल चेंज करावा लागेल. मला वाटतं ऑलमोस्ट आपला तवा तापलाय. थोडंसं तेल टाकूया याच्यामध्ये, जास्त नाही, थोडंसंच. मी काय करतो, तेल असं घेतो आणि स्प्रेड करून टाकतो. मला जास्त तेल आवडत नाही. कृतिका खूप जास्त तेल टाकते, मग मी तिला ओरडतो, मग ती मला ओरडते, बस. आणि मग आमचं भांडण होतं. ओ माय गॉड, हे बघ नक्षा काढलाय बघा मी. दिसतंय का तुम्हाला मला माहिती नाही, पण प्लीज आय एम सो सॉरी, मॅनेज करावं लागेल तुम्हाला. गोष्टी भेटणं ना म्हणजे माझ्यासाठी एक मोठा टास्क आहे. ओके, लेट्स स्टार्ट द रेसिपी. आईला असं म्हणजे काय मोठी डिश बनवतोय ना, फक्त अंडा टाकाय म्हणजे हे टाकायचंय, अंडा आणि त्याच्यावर ब्रेड टाकायचा, बस एवढंच करायचंय. एवढी पटेली. वाव, सो मच ऑफ पटेली. बस बस बस. दिसतंय का तुम्हाला? मला पण बघून दे, दिसतंय का? वा वा, दिसतंय. थोडे देर के लिए इसको ऐसे रहने दो. मी ह्याच्यावरती अजून एक टाकला असता, चुकी करायला लागली. जातो थोडस ह्याच्या डिझाईन मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय. मला असं ऍक्च्युली पूर्ण स्प्रेड केला पाहिजे होता आणि 2 ब्रेड टाकले पाहिजे होते. मी कुठल्या तरी रील मध्ये हे बघितलं होतं. पण ठीक आहे, आता मी जसं आहे, मी एक्झॉस्ट फॅन लावला तर मग आवाज नाही ना तुम्हाला. बन रहा है फूट निघलं ना भाई. हो, मी तसं करतो छान जेवण. अब ये फट ना जाए भाई मेरे बाप. जास्त झालं नाही अजूनपर्यंत, हे आपला नाहीये. थोडं फास्ट कर देता हूं. I will need a plate for that. बहुत सारा प्लेट आपके पास. फेल, अटे भी फेल हो गया. लिटरली काट बनवले. आता एक काम करतो, याच्यावरती ब्रेड टाकतो. ऐसा कैसा, अरे भाईच्या. आता माझं थोडं हे जॉमेट्री थोडं चुकलंय माझं.
साहब चल ना, क्यों मेरे को परेशान कर रहा है? पहले मेरे को मेरी बीबी छोड़ के चली गई है। वाओ, डिजास्टर, बिग डिजास्टर। ठीक है, नॉट बॅड, पण दुसरा वाला मी चांगला म्हणेन. थांबा, ओके, हा पहिला वाला बनना है, इसको मैं साइड में करता हूँ. गैस में एकदम जास्तच फास्ट केला है, तो पहले तो उसको कम कर देता हूँ. अब मैं करूंगा बराबर से. रुको, अब दिखाता हूँ जादू. आता बघा कसा परफेक्ट केलाय बघा. थोड़ा पहिल्यामध्ये मध्ये मेरा गलती हो गया मेरे से, थोड़ा गलती हो गया मेरे से. एक मिनट भाई, रुक जा, गलत डाल दिया स्लाइस. आता कसं वाटतंय? परफेक्ट वाटतंय का बघा? पूर्ण असं गोल अंडा आला ना, ते मगाशी जरा चुकलं माझं. कोई बात नहीं, मैं ये भी खा दूंगा. अंडा से टेस्ट बघू. वाव, गुड गुड. अरे बच गया बे. नो वेस्ट, नो वेस्टेज, नो वेस्टेज. मला खरंच नाही माहिती की हा व्लॉग कोणी बघणार आहे की नाही बघणार आहे, पण आय एम स्टील होपिंग, फिंगर क्रॉस. पिंकी प्रॉमिस केलेलं करतोय यार मी. आय एम लाइकिंग इट. बस अब ये निकल जाए भाई. डाल तो दिया है. यार लास्ट टाइम मी केला होता तेव्हा परफेक्ट निघाला होता. अभी थोड़ा सा गड़बड़ घोटाला हो रहा है. वाह वाह, वो माय गुडनेस. बरोबर एकदम परफेक्ट केला भाई. वाह वाह. अभी गैस को बंद करता क्योंकि ऑलरेडी तापला आहे. एक मिनिट, मी अभी ह्याला बरोबर तर केलंय, पण ह्याला आता सँडविच बनवायचं आहे मला. उलटा पलटी केलं. उलटा पलटी करून टाकला यार. अब इसको सीधा कैसा ए भाई रुकना भाई, फेल अटेम्प्ट नको करू जरा माझा. थांबा, मी ह्याला ना परत कट करून करतो ना. थोडा जास्तच करत नाही. कट बे, तू इज्जत घालणार आहे मेरी. ओके, वेलकम टू हुड. ओके, डन. गॅस बंद केला तरी चालेल, देयर इज नो प्रॉब्लेम. जास्तच झाले रे. हा खरं सांगू तर सँडविच नाही झालाय, हा अंडा पाव झालाय. हो, पण ठीक है, जो भी है बनाया है मैंने अपने हाथों से अपने लिए. इसके लिए मुझे शाबाशी मिलनी चाहिए. अशा प्रकारे काहीतरी मी सँडविच, काय याला काय नाव देऊ शकता तुम्हाला द्यायचं ते. इथे माझ्याकडे चीज आहे, तर मी ह्याच्या आणि नाश्ता करून मी जेवण नाही बनवणार, कारण की मी एकदा काट करू शकतो, 2-3 वेळा काट नाही करू शकत. तर सेकंड म्हणजे मी दुपारी जेवण मागवीन बाहेरून. आणि ह्याच्या पुढे जो तुम्ही ब्लॉग बघणार आहे तो आम्ही मलाडला शूट केला होता. एक छोटासा चॅलेंज केला होता मी, अस्मी, अवनीने.
तर तुम्ही तो चॅलेंज व्हिडिओ पण जाऊन बघा आणि कसा वाटला नक्कीच सांगा. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि हो, जाण्याच्या अगोदर अजून एक गोष्ट राहून गेली. सँडविच तर खाऊन झालोय आणि असं मस्त ब्लॅक टी मी बनवलंय. काळा चहा, इंग्लिशमध्ये अंग्रेजीमध्ये ब्लॅक टी म्हणतात त्याला. ते पण मी बनवतो. बाकी नक्कीच कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला. हॅलो सगळ्यांना, नमस्कार. तर ब्लॉग मध्ये 3 बंदर हॉटेल के अंदर आलेले आहेत आणि आज आम्ही तुमच्यासाठी एक छानसा नवीन चॅलेंज घेऊन आलोय, जो थोडक्यात मी एक्सप्लेन करणार आहे. तर या चॅलेंज मध्ये ना 2 राऊंड होणार आहेत आणि हो, पण ते 2 वेगळे वेगळे राऊंड होणार आहेत. तर फर्स्ट राऊंड असणार आहे शरद काका आणि अस्मीचा आणि सेकंड राऊंड असणार आहे शरद काका आणि अवनीचा. तर या चॅलेंजचं नाव असणार आहे ग्रॅब अँड कलेक्ट. हो, आणि ते प्रेम आहे, ते प्रेम आहे. तर याच्यासाठी इथे मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत, ह्या बघू शकता तुम्ही. थिंग्सची नावं सांगते. हा, थिंग्सची. येस. टॉयज, टॉय, कॉक, पिलो, कॉक, हा, हँकी, बॉटल, डेअरी मिल्क आणि चॉकलेट, टॉफी. येस, ओके. कॉफी. तर ह्याच्यात काय असणार आहे, मी जज असणार आहे ह्याच्यामध्ये आणि मी या गोष्टींमधली कुठलीही एक गोष्ट सांगणार आहे. सपोज मी सांगितलं हँकी, तर जो हँकी आहे तर पटकन जो उचलणार तो विनर होणार. असे 5 राऊंड प्रत्येकी होणार आहेत आणि ज्याच्यामध्ये जो विनर असेल त्याला मिळणार आहे 4 धपाटे. तालिया. जिंकणाऱ्याला काय मिळणार आहे? आणि हे तुम्ही जरा ती ऑइल टँकर बाजूला करणार आहे का? विवांशी आमच्या. ओके, तर फर्स्ट राऊंड आपण चालू करूया. गिव अ. माझा आणि कोणाचं आहे? माझा आणि अस्मिता. तर मी इथून साइडला होते. येस. चल सरक तिकडे. सरक. तुझं आणि माझं आहे. कलेक्ट करायला पटकन. तर फर्स्ट राऊंड आपण करतोय विथ द चार्मिंग गर्ल अस्मी अँड द चार्मिंग बॉय शरद काका. आणि थोडासा मला कॅमेरा असा लांब घ्यावा लागणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की कोण बघतंय, कोण पकडतंय आणि कोण नाही. ओके, सो रेडी आहात दोघं जण? येस. ओके, तर फर्स्ट माझी गोष्ट आहे जी तुम्हाला ग्रॅब करायची आहे, दॅट इज बॉटल. ए, चॉकलेट नाही, ठेव खाली. थांब जरा, अजून गेम संपला नाहीये. ओके, ठेवून द्या बॉटल. बॉटल ठेवा. ग्रॅब अँड कलेक्ट. हा, ग्रॅब अँड कलेक्ट. ओके, म्हणजे बाजूला ठेवा असं. ओके, द सेकंड इज, आता सेकंड मी तुम्हाला सांगते की काय आहे ते. जे तुम्हाला ग्रॅब करायचे आहे ते आहे 1 2 3 हँकी. व्हॉट अ रिफ्लेक्शन. एकदम सुंदर बसलेली कोंबडी. चला, तर आता थर्ड आहे. हा, ओके. तर आता तिसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे टॉफी. पकडलं. अरे अरे दे ना, नंतर लास्टला. हे थोडस गेम करण्यामध्ये आवरट मुलं बसलेली आहेत, लहान जी मुलं आहेत ती. सोनू अजून व्हायचंय, बस नंतर जिंकल्यावरती टॉफी आणि डेअरी मिल्क मिळणार. मी खात नाही. ओके, चलो ठेव. जो जिंकेल ना तो नंतर खाणार. द फोर्थ वन अँड सेकंड लास्ट गोष्ट जी तुम्हाला ग्रॅब करायची आहे दॅट इज, लक्ष ठेवा त्या गोष्टींकडे, लक्ष ठेवा, पिलो.
तिची त्याच्यात डेअरी मिल्क दिलं वाटतं डेअरी मिल्क बोलते. पण तू हारत चालली. ठेव खायचे ठेव. अरे तुझं तिथेच अटकलंय का कॅसेट खाय. तर आता 5th आणि लास्ट चान्स राहिलाय जो ग्रॅब करायचा आहे. आणि लास्ट आहे गोष्ट जी ग्रॅब करायची आहे. अस्मी नीट बस. येस, आणि ती गोष्ट आहे डेअरी मिल्क. आणि अशा पद्धतीने कोण कोण जिंकलंय तुमच्याकडे? किती आहे वस्तू? 1 2 and 3. आणि अस्मीकडे आहे 1 and 2. व्हेरी गुड. तर आमचा सेकंड राऊंड स्टार्ट होतोय विथ नटखट, अवनी आणि शरद काका. ओके, तर फर्स्ट आहे जी तुम्हाला गोष्ट ग्रॅब करायची आहे ती आहे एखादी टॉय. टॉय दोघांना पण माहिती नाही टॉय ते होतं, बट ठीक आहे. ओके, आणि आता सेकंड गोष्ट मी जी ग्रॅब करायला सांगते आहे ती आहे पिलो. आणि अवनी याच्यामध्ये जिंकलेली आहे. थर्ड वन जे ग्रॅब करायचं आहे 1 2 3 आणि ते आहे कॉक. ओके, आणि कोण जिंकलं त्याच्यात? हा. आणि थर्ड गोष्ट जी आहे फोर्थ ना, थर्ड गोष्ट जी आहे ती जी ग्रॅब करायची ती आहे टॉर्टोइज. And the last one is grab and collect for bat. हरली. आणि अशा पद्धतीने अवनी पण हरली आहे. एक चॉकलेट मिळणार आहे अस्मीला आणि एक चॉकलेट मिळणार आहे अवनीला. मला डेअरी मिल्क पाहिजे ते विसरून जा. आणि शरद काका जिंकून सुद्धा हे हरलेले आहेत. तर हा नाही तुम्ही अस्मी आणि तुझा नाहीये. आणि माझ्यावर जो जिंकला त्याच्यावर ना, जो जिंकतो त्याच्यावर खेळायचं असतं. येस.